ताई तुम्ही सातत्याने विचारायचे तुम्हीच मागे एकदा म्हणला होतात मग अदानीला सत्ता देऊन टाका पैशावर असेल तर असं मी कधीच म्हणलेले नाही. नो काढा. आय चॅलेंज यू. मी हे चॅलेंज करते की मी हे स्टेटमेंट बोललेले नाही. आय से दिस इन नाही. भाजपा सॉरी जर सत्तेत जात असतील तर मग उद्या असं मी म्हणलेलं नाही. बरं ठीक आहे. तर मग नो प्लीज विड्रॉ दिस स्टेटमेंट. मी असं बोललेले नाही. असं होतं तुम्ही मीडियावर चुकीच्या माहिती अर्धवट देता. बदनामी सुप्रिया सुळेची होते. तुम्ही जे स्टेटमेंट केलं तसं मी आजपर्यंत कधी बोललेलं नाही आणि बोलले असेल तर चॅनलवर आय विल नॉट स्पीक ऑन दिस नॉनसेन्स. आय विल नॉट रिप्लाय टू सम रबिश क्वेश्चन. प्रश्न मागे घेतो तुम्ही म्हटली नाही ठीक आहे मी आज ठीक आहे नाही. इट्स अ फॅक्ट. तुम्ही सातत्यानं म्हणताय पुरोगामी विचाराचं काय होणार कारण मग नाही मी माझा विचार सोडलाच नाहीये. कार्यकर्ते इतके दिवस लढले ना त्या विचारावर तुम्ही सत्तेत जाताय. त्याची चिंता तुम्ही कशाला करता. मैं हूं ना. माझी मीडियाला विनंती आहे हात जोडून की तुम्ही चॅनल कसे व्ह्युअरशिप वाढवायची त्याची चिंता करा. आमचा पक्ष कसा चालवायचा तुमचा फीडबॅक सर आखोपर. तुम्ही जो फीडबॅक दिला मी खूप त्याच्यावर विचार मंथन करीन आणि आमच्या पक्षावर तुमचं विशेष प्रेम आहे ह्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो असं वाटत नाही का? सगळ्यात जास्त आंदोलन लोकसभेला आणि विधानसभेला ज्या लोकांच्या विरोधात कार्यकर्ते लढले अगदी डोकं फोडाफोडीची वेळ आली होती त्या कार्यकर्त्यांनाच आता दुसऱ्या समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष मला असं वाटतं ह्याची एक डेडिकेटेड प्रेस कॉन्फरन्स ठेवते मी ज्याच्यात तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देते. जे मी काल सकाळी सांगितलं संध्याकाळी सांगितलं आणि आत्ताही सांगते. तेव्हाही पक्षात नेते होते तेव्हाही पक्षात कार्यकर्ते होते तेव्हाही पक्षात महिला होत्या. एवढी मोठी निर्णय आम्ही घेतले. त्या महिलामध्ये महिला आरक्षणाचं बिल आलं. त्याच्यानंतर फूड फॉर वर्क झालं. त्याच्यानंतर जे आता अन्नधान्य वाटप जो होतो तो मोठा प्रोग्राम केंद्राने केला. अजून किती फूड सिक्युरिटी बिल हे आमच्याच काळात आलेलं आहे. एवढं मोठं अमेरिकेबरोबर US अग्रीमेंट आम्ही केलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि हा वेगळंच झालं ना. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी अर्थातच आम्हीच घेणार. अनेक वेळा असं होत असतं. आता मला सांगा आमच्यातून भारतीय जनता पक्षात गेले. हा मी तुम्हाला फ्लिप करून प्रश्न विचारतो. मग भारतीय जनता पक्ष ओपन आर्म्स मध्ये त्यांना घेणार का? मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काय? तो पण 5 वर्ष तयारी करतोच आहे ना. मग त्यांनी काय करायचं? सचिन दोडके गेला ना. आता राज्याच्या भारतीय जनता पक्षाने काय करायचं? मग हा प्रश्न अनेक ठिकाणी येत असतो. लार्जर इंटरेस्टमुळे काही निर्णय घेत असतात लोक. पण जो आपल्या बरोबर पवार साहेब 6 दशक राजकारण का करू शकले? कारण का त्यांचा केंद्रबिंदू नेता आणि सत्ता नाहीये. त्यांचा केंद्रबिंदू हा शेवटचा कार्यकर्ता.